काय मित्रांनो, कधी तुमच्या मनात असा विचार आलाय का की सुरुवातीला तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा, तुमच्या एका शब्दासाठी काहीही करायला तयार असणारा तुमचा जोडीदार आता कुठेतरी लांब गेल्यासारखा वाटतोय? त्याचं लक्ष आता तुमच्यावर पूर्वीसारखं नसतं. तो तुमच्याशी बोलताना मोबाईलमध्ये जास्त गुंतलेला असतो किंवा घरी आल्यावर तुमच्याजवळ येण्यापेक्षा त्याला शांत बसणं जास्त आवडतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या नात्यातली ती पहिलीसारखी ओढ, ते आकर्षण आणि ती तीव्र तळमळ कुठेतरी हरवलीय, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात एक मोठी क्रांती घडवून आणणार आहे. आज मी तुम्हाला कोणतंही तंत्रमंत्र किंवा जादूटोणा सांगणार नाहीये, तर मी तुम्हाला एका अशा विज्ञानाबद्दल सांगणार आहे जे तुमच्या जोडीदाराच्या हृदयाचे दरवाजे पुन्हा एकदा फक्त तुमच्यासाठी उघडेल. आज आपण बोलणार आहोत एका अशा साध्या पण अत्यंत प्रभावी कृतीबद्दल, जिला आपण मिठी म्हणतो. पण ही साधी मिठी नाही, तर ही आहे हृदयाला हृदयाशी जोडणारी एक जादू. तुम्हाला माहिती आहे का की पुरुषांच्या मनात तुमच्याबद्दलची ओढ वाढवण्यासाठी फक्त शब्दांची गरज नसते. कधीकधी एक स्पर्श 1000 शब्दांपेक्षा जास्त काम करतो. पण तो स्पर्श कसा असावा, कधी असावा आणि त्यामध्ये कोणती रहस्य दडलेली असावीत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक महिलांना असं वाटतं की मिठी मारणं म्हणजे फक्त जवळ येणं, पण तसं नाहीये. मिठी मारण्याची एक खास कला असते, एक अशी पद्धत असते जी पुरुषाच्या मेंदूला आणि हृदयाला असा सिग्नल देते की तुम्हीच त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहात. आजच्या या विशेष भागात मी तुम्हाला अशा 4 अतिशय महत्त्वाच्या आणि गुप्त गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही मिठी मारताना केल्या तर तुमचा जोडीदार तुमच्या प्रेमात पुन्हा एकदा वेडा होईल. त्याला तुमची इतकी ओढ लागेल की घराबाहेर गेल्यावरही त्याला फक्त तुमचीच आठवण येईल. तो तुमच्या मिठीत येण्यासाठी व्याकुळ होईल. या 4 गोष्टी इतक्या साध्या आहेत की तुम्ही त्या सहज करू शकाल, पण त्यांचा परिणाम एखाद्या मोठ्या चमत्कारासारखा असेल. पहिली गोष्ट तुमच्या नात्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करेल. दुसरी गोष्ट तुमच्यातील भावनिक जवळीक वाढवेल. तिसरी गोष्ट शारीरिक आकर्षणाची एक नवी लाट निर्माण करेल. आणि चौथी गोष्ट त्याला तुमच्यासाठी अक्षरशः वेड लावेल. जर तुम्हाला तुमचं नातं पुन्हा एकदा बहरलेलं पाहायचं असेल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जोडीदाराची नजर फक्त तुमच्यावरच खिळून राहावी, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी मिठीच्या या रहस्यावरचा पडदा उघडणार आहे. ही माहिती तुमच्या नात्याला एका अशा उंचीवर नेऊन ठेवेल जिथे फक्त प्रेम, आदर आणि एकमेकांबद्दलची तीव्र ओढ असेल. चला तर मग वेळ न घालवता आपण या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की कशी तुमची एक मिठी तुमच्या जोडीदाराला तुमचं कायमचं गुलाम बनवू शकते. मिठी मारण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे मिठीत काही काळ स्थिर राहणे. आपण अनेकदा घाईघाईत एकमेकांना जवळ घेतो आणि लगेच बाजूला होतो. याला फक्त एक औपचारिक स्पर्श म्हणतात. पण जर तुम्हाला त्याच्या मनात जागा मिळवायची असेल तर तुम्हाला ही मिठी लांबवावी लागेल. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी मारता तेव्हा किमान 5 ते 7 सेकंद तसेच राहण्याचा प्रयत्न करा. विज्ञानानुसार जेव्हा 2 व्यक्ती एकमेकांना जास्त वेळ घट्ट मिठी मारतात तेव्हा त्यांच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा संप्रेरक तयार होतं. यालाच लव्ह हॉर्मोन असं म्हणतात. हे हॉर्मोन विश्वास वाढवण्याचं आणि तणाव कमी करण्याचं काम करतं. जेव्हा तुम्ही त्याला घट्ट पकडता तेव्हा त्याच्या शरीरातील थकवा आणि मानसिक ताण कमी व्हायला सुरुवात होते. त्याला सांगा की तुमची ही मिठी त्याच्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. मिठीत असताना त्याच्या पाठीवर अगदी हळूवारपणे हात फिरवा. हा स्पर्श त्याला जाणीव करून देतो की तुम्ही त्याच्या प्रत्येक संकटात आणि सुखात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. पुरुषांना बाहेरच्या जगात खूप संघर्ष करावा लागतो, पण जेव्हा ते घरी येतात आणि त्यांच्या जोडीदाराकडून त्यांना असा प्रेमा स्पर्श मिळतो तेव्हा त्यांना मिळणारा आनंद शब्दांच्या पलीकडे असतो. तुमचं शरीर त्याच्या छातीला टेकलेलं असताना त्याला तुमच्या हृदयाचे ठोके ऐकू येऊ द्या. हा एक असा मौन संवाद आहे जो जगातील कोणतीही भाषा करू शकत नाही. या दीर्घ मिठीमुळे त्याला असं वाटेल की त्याच्या आयुष्यातील सर्व गुंतागुंत सुटली आहे. आता मिठीतील दुसऱ्या रहस्याकडे वळूया, जे म्हणजे कानाजवळ कुजबुजणे. मिठीत असताना तो पूर्णपणे तुमच्या प्रभावाखाली असतो. अशा वेळी त्याच्या कानाजवळ जाऊन अगदी हळू आवाजात काहीतरी बोला. तुमचे गरम श्वास जेव्हा त्याच्या कानाला स्पर्श करतात तेव्हा त्याच्या शरीरात एक रोमांचक लाट तयार होते. तुम्ही त्याला सांगू शकता की तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता किंवा आज तो किती छान दिसतोयस. पुरुषांना स्वतःचं कौतुक ऐकायला खूप आवडतं, विशेषतः जेव्हा ते त्यांच्या आवडत्या व्यक्तीकडून येतं. त्याला सांगा की तुम्ही माझ्यासोबत असता तेव्हा मला खूप सुरक्षित वाटतं किंवा तुमची मिठी ही माझ्यासाठी स्वर्गासारखी आहे. हे शब्द त्याच्या मनात कायमचे कोरले जातात. कानात कुजबुजल्यामुळे एक प्रकारची गुप्तता आणि जवळीक निर्माण होते. त्याला असं वाटतं की हा क्षण फक्त तुमच्या दोघांचाच आहे आणि जगात दुसरं कोणीही नाही.
ही क्रिया त्याच्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रेम अनेक पटीने वाढवते. या 2 गोष्टींमुळे तुमचं नातं भावनिकरित्या इतकं घट्ट होतं की बाह्य जगातील कोणतीही अडचण तुमच्या प्रेमाला धक्का लावू शकत नाही. त्याला तुमची ओढ लागण्याचं हे दुसरं सर्वात मोठं कारण असतं. जेव्हा त्याला कळतं की तुम्ही त्याला केवळ एक जोडीदार म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून स्वीकारलं आहे आणि त्याचं कौतुक केलं आहे, तेव्हा तो पूर्णपणे तुमच्यावर मोहित होतो. पुरुषांच्या मनाचा रस्ता हा केवळ भावनिक संवादातून जात नाही, तर त्यांच्या मनात तुमच्याबद्दलची ओढ निर्माण करण्यासाठी शारीरिक आकर्षण हा एक अत्यंत शक्तिशाली दुवा असतो. जेव्हा आपण नात्यात खूप जुने होतो तेव्हा अनेकदा हे शारीरिक आकर्षण कुठेतरी कमी होऊ लागतं आणि म्हणूनच जोडीदाराचं लक्ष दुसरीकडे भरकटू लागतं. पण मिठीच्या माध्यमातून तुम्ही ही हरवलेली ओढ पुन्हा मिळवू शकता. आता आपण त्या तिसऱ्या आणि अत्यंत प्रभावी रहस्याबद्दल बोलूया, जे पुरुषाच्या मज्जासंस्थेला थेट स्पर्श करतं. ती गोष्ट म्हणजे मिठी मारताना किंवा मिठीतून बाजूला होताना तुमच्या जोडीदाराच्या मानेवर केलेला तो अत्यंत हळूवार आणि नाजूक स्पर्श. विज्ञानानुसार मान हा पुरुषांच्या शरीरातील सर्वात संवेदनशील भाग असतो. जेव्हा तुम्ही मिठीत असता आणि तुमची मान किंवा तुमचे केस त्याच्या मानेला अगदी अलगद स्पर्श करतात, तेव्हा त्याच्या शरीरात एक वेगळीच रोमांचक लाट निर्माण होते. हा स्पर्श करण्यासाठी तुम्ही योग्य वेळेची वाट पाहायला हवी. जेव्हा तुमची मिठी संपत आलेली असते आणि तुम्ही हळूहळू बाजूला होणार असता, तेव्हा तुमचा चेहरा त्याच्या मानेजवळ न्या. तुमच्या श्वासांची ऊब त्याच्या मानेवर त्याला जाणवू द्या. तुमचे ओठ किंवा गाल जेव्हा त्याच्या मानेच्या मागच्या भागाला किंवा खांद्याच्या सुरुवातीला अगदी एका सेकंदासाठी स्पर्श करतात, तेव्हा त्याला जाणवणारा तो अनुभव एखाद्या विजेच्या धक्क्यासारखा असतो. हा स्पर्श जाणीवपूर्वक केलेला असावा, पण तो दिसायला मात्र नैसर्गिक हवा. हा केवळ एक शारीरिक स्पर्श नसून तो एक मूक इशारा असतो की मी आजही तुझ्या प्रेमात वेडी आहे. हा छोटासा क्षण त्याच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं केमिकल रिलीज करतो, ज्यामुळे त्याला आनंदाची आणि उत्साहाची एक नवी लाट जाणवते. या स्पर्शामुळे त्याला तुमची अशी ओढ लागेल की घराबाहेर गेल्यावरही त्याच्या मनातून हा स्पर्श जाणार नाही. त्याला पुन्हा पुन्हा तुमच्या जवळ येण्याची ओढ वाटेल, कारण तुमच्या मिठीत जे शारीरिक आणि भावनिक समाधान त्याला मिळतं ते जगातील इतर कोणत्याही गोष्टीत मिळू शकत नाही. हा स्पर्श म्हणजे तुमच्या प्रेमाची एक विशेष स्वाक्षरी आहे, जी त्याच्या हृदयावर कायमची उमटते. अनेक महिलांना या गोष्टीचं महत्त्व समजत नाही, पण पुरुषांसाठी हा छोटासा हावभाव त्यांच्या पुरुषत्वाला एक प्रकारचा सन्मान आणि प्रेम देणारा असतो. यानंतर येते चौथी आणि नात्याची वीण अधिक घट्ट करणारी गोष्ट, ती म्हणजे मिठी सुटल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया. मिठीतून बाजूला झाल्यावर बहुतेक स्त्रिया लगेच आपल्या कामाला लागतात, मुलांकडे बघतात किंवा मोबाईल हातात घेतात. ही तुमच्या नात्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. लक्षात ठेवा, खरी जादू ही मिठी सुटल्यानंतरच्या त्या 5 ते 10 सेकंदात दडलेली असते. जेव्हा तुम्ही मिठीतून थोडे बाजूला होता तेव्हा तुमचे डोळे त्याच्या नजरेला भिडी द्या. नजर हटवू नका. तुमच्या डोळ्यात त्याच्याबद्दलचा अपार प्रेम, प्रचंड आदर आणि थोडंसं कौतुक स्पष्टपणे दिसू द्या. तुमची ही बोलकी नजर त्याला सांगून जाईल की त्याच्या मिठीत तुम्हाला जगातील सर्वात जास्त सुख मिळालं आहे. शब्दांनी जे सांगता येत नाही ते तुमची नजर काही क्षणात त्याच्या हृदयापर्यंत पोहोचवेल. याच वेळी तुमच्या चेहऱ्यावर एक अतिशय मोहक, अर्थपूर्ण आणि मनापासून आलेलं स्मित असू द्या. हे हसू असं हवं की जणू काही तुम्हाला तुमचं संपूर्ण जग त्याच्या मिठीत सापडलं आहे. तुमचं हे स्मित पाहून त्याचा आत्मविश्वास वाढतो. पुरुषांना जेव्हा हे जाणवतं की आपली जोडीदार आपल्यासोबत आनंदी आणि समाधानी आहे, तेव्हा ते तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतात. तुमचं हे लाजलेलं आणि समाधानी हसू त्याच्या मनावर कायमचं घर करून राहतं. तो जेव्हा तुमच्यापासून दूर असेल तेव्हा त्याला तुमचं तेच हसणारं तोंड आणि ती प्रेमळ नजर आठवत राहील. शेवटी पूर्णपणे बाजूला होण्यापूर्वी त्याच्या हातावर किंवा गालावर एक शेवटचा छोटासा प्रेमळ स्पर्श करा. हा शेवटचा स्पर्श म्हणजे त्याला दिलेली एक आठवण असते की हे नातं किती खास आहे. जेव्हा तुम्ही ह्या 4ही गोष्टी म्हणजे दीर्घ मिठी, कानातली कुजबूज, मानेवरचा नाजूक स्पर्श आणि मिठीनंतरचं ते मोहक स्मित एकत्र आणता, तेव्हा तुमची मिठी फक्त एक मिठी राहत नाही, तर ती एक प्रेमाची मोहिनी बनते. या जादूमुळे तुमचा जोडीदार तुमच्यात इतका गुंतून जाईल की त्याला तुमच्याशिवाय दुसरं काहीही सुचणार नाही. त्याच्या मनातील तुमच्याबद्दलची ओढ, प्रेम आणि जिव्हाळा दिवसेंदिवस वाढतच जाईल. त्याला सतत असं वाटेल की त्याच्या आयुष्याची खरी सुरक्षितता आणि आनंद फक्त तुमच्या मिठीतच आहे. अशा प्रकारे एक साधी मिठी तुमच्या नात्यात पुन्हा एकदा तोच ओलावा आणि तीच ओढ निर्माण करू शकते जी नात्याच्या सुरुवातीला होती. ही मिठी तुमच्या दोघांमधील अंतर कायमचं मिटवून टाकेल आणि तुमच्या संसाराला प्रेमाच्या रंगात न्हाऊ घालेल.
या छोट्या वाटणाऱ्या पण मोठ्या बदलांमुळे तुमचं नातं इतकं घट्ट होईल की जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला एकमेकांपासून दूर करू शकणार नाही. तुमचं प्रेम नेहमीच असंच बहरत राहो आणि तुमच्या जोडीदाराची नजर फक्त तुमच्यावरच खिळून राहो, हीच सदिच्छा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशाच सुंदर विषयावर. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या नात्याची काळजी घ्या. धन्यवाद.